सो नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। सो बघा, ज्या टॉपिक वरती मी तुमच्याशी बोलणार आहे ना आज, तो टॉपिक जो आहे ना तो प्रत्येकाच्या मनातला प्रश्न आहे। होऊ शकतं की बऱ्याच लोकांना ते प्रश्न ओठावर येतात, काही लोक मनातच दाबून ठेवतात, परंतु ज्या वेळेस ते लोक प्रश्न घेऊन ज्यावेळेस मार्केटमध्ये काम करतात ना, त्यावेळेस त्याचा जो रिझल्ट येतो तो रिझल्ट असतो लॉस। आणि हा का असतो माहितीये का? बिकॉज तो प्रश्न स्वतःच्या मनात जो खातोय ना माणसाला, तो प्रश्न हा आहे की मला जर 40-50 हजार रुपये महिन्याला कमवायचे तर माझं कॅपिटल किती असलं पाहिजे। किंवा दुसऱ्या बाजूने हा प्रश्न असू शकतो की माझ्याकडे 40-50 हजार रुपये आहे तर माझ्याकडे 1-1.5 लाख रुपये आहे, आता मला याच्यावरती एवढे पैसे कसे येतील। तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याच आतमध्ये आहे। हा प्रश्नही आपलाच आहे, याचं उत्तरही आपलंच असतं। आणि या प्रश्न उत्तराचा डायरेक्ट मार्केट सोबत जो आहे ना तो काही संबंध नसतो। आणि आपण हे ज्याला म्हणतो ह्या अपेक्षा घेऊन ज्यावेळेस मार्केटमध्ये येतो त्यावेळेस हे मार्केट जे आहेत ना ते तुम्हाला एक प्रश्न नकळत विचारतं, इनडायरेक्टली विचारतं की बाबा तुझ्याकडे अशी काय गोष्ट आहे की जी तू मला देऊ शकतोय, जर तू मला ती गोष्ट दिली तर मी तुला पैसे देईन। आणि याचं उत्तर एकच आहे की जे माझ्या गुरूंनी मला शिकवलं होतं, ते म्हणजे की तुम्हाला या मार्केटला नॉलेज द्यायचं आहे, हे मार्केट जे आहे ते तुम्हाला रिटर्न मध्ये पैसे देणार आहे। परंतु आपण या मार्केटला काय देतोय माहितीये का? या मार्केटला आपण आपल्या अपेक्षा सांगतोय की बघ माझ्याकडे जे आहेत ना 1-2 लाख रुपये आहेत, मला 40-50 हजार रुपये महिन्याला पाहिजे। मार्केटही तुम्हाला इनडायरेक्टली सांगतं हे काही होणार नाही, जे काही तुमचे पैसे आहेत ते पैसे तुम्ही मला द्या, म्हणजे मार्केट ते घेऊन टाकतं। आणि ज्या माणसाच्या अपेक्षा, ज्याची सायकोलॉजी, ज्या माणसाच्या स्ट्रॅटेजीज, ज्या माणसाची काम करण्याची पद्धत, या सर्व गोष्टी सिस्टमॅटिकली आहेत ना तो पैसा घेऊन मार्केट त्याला देत आहे। म्हणून असं म्हटलं जातं की या मार्केटमध्ये 100 लोक जे येतात ते म्हणजे जवळजवळ 94-95% लोक जे आहेत ते लॉस करतात, 5-6% लोक जे आहेत ते प्रॉफिट करतात। ते बिकॉज ऑफ त्यांनी समजून घेतलेले की मार्केटमधून किती मिळतं आणि मला किती घ्यायचंय। मार्केट रोज तुमच्यासाठी जर 1-2% खालीवर होत असेल, निफ्टी फॉर एक्झाम्पल, तर तुम्हीही त्या अपेक्षेने काम करू शकताय ना की या 1-2% मध्ये जे आहेत मला जे आहेत ना बाबा हे छोटंसं मला भेटलं पाहिजे। कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे, फार फेमस आहे, की आपण म्हणतो की बघा मुंगी बनून साखर खाणे। याचा अर्थच असा होतो की आपण मुंगी आहोत, या मार्केटची व्हॅल्युएशन आपली मुंगीच आहे। आणि या मार्केटमध्ये एवढा पैसा आहे की आपण जर हळूहळू गेलो आणि रोज थोडा पैसा घेऊन आलो ना, कधी द्यायची पण वेळ येईल, असं नाही की रोजच भेटेल, तरी पण तुम्ही जे आहात ना पुढे जाऊन एक चांगला, ज्याला म्हणतो ना आपण एक चांगले रिटर्न, एक चांगला पैसा जो आहे तो तुम्ही इथं बनवू शकता। सो इथून पुढं मार्केटमध्ये त्यावेळेस ट्रेडिंगला सुरुवात कराल किंवा ज्यावेळेस तुम्ही करत असाल तर ते करण्या अगोदर यांनी एक अपेक्षा ठरवून घ्या फक्त तुमची की मला नक्की काय हवंय। आणि जर तुम्ही मला याचं उत्तर विचारलं की सर मग आम्ही काय अपेक्षा ठेवली पाहिजे, ते बघा आज इन्व्हेस्टमेंटच्या भरपूर काही गोष्टी, म्युच्युअल फंड आहेत, FD आहेत, गोल्ड आहेत, सिल्वर आहेत, बॉन्ड आहेत, बरेच लोक इकडे इन्व्हेस्टमेंट करतात, काही लोक इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, काही लोक ट्रेडिंग करतात। पण तुम्ही जर कदाचित शेअर मार्केटमध्ये नसते आणि जर तुम्ही या इन्व्हेस्टमेंट कुठे एक्सटर्नली केले असते तर काय रिटर्नची अपेक्षा आहे? तुमच्या काही रेंटेड गोष्टी असतात का, आपल्याला तिथून रेंट येतोय, त्याचा ROI काय आहे महिन्याचा, हे सर्व जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं ना तर एक पाऊल याच्यापेक्षा आपल्याला पुढे जायचंय। आणि ते एक पाऊल म्हणजे काय की मला तिथून जर वर्षाला जे रिटर्न येत आहे ना त्या रिटर्नच्या डबलचे रिटर्न कमवण्याची जर ताकद आपल्यात तयार झाली ना तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणजे तुम्हाला फायनान्शियल लाईफ मध्ये कोणी बीट नाही करू शकणार आहे। तुम्ही तुमची जी काही फॅमिली आहे, तुमचं जे काही फ्रेंड सर्कल आहे, यांच्यापासून तुम्ही निश्चित नेक्स्ट लेवलला जाणार आहे। परंतु तेच लोक की जे लोक त्या 5-6% लोक कमवणारे, जे 5-6% लोक आहेत त्यांच्या पद्धतीने विचार करतात, तेच लोक पुढे जाणार आहे। सो आज मी तुम्हाला एकच सांगेल की काहीही क्युरी असतील ना, जर फायनान्शियल प्लॅनिंग शिकायचं आहे, ट्रेडिंगमध्ये ऍक्च्युअली सायकोलॉजी शिकायची असेल ना तर आमचे बरेच फ्री इव्हेंट होत असतात। मी असं म्हणतच नाही तुम्हाला की आमच्या पेड इव्हेंटमध्ये तुम्ही या, तर फ्री इव्हेंट आहेत, युट्यूबवरती माझे भरपूर व्हिडिओज आहेत, हे तुम्ही सर्व बघा, स्वतःच्या अपेक्षा कंट्रोल करा आणि त्या कंट्रोल केलेल्या अपेक्षेनुसार मार्केटमध्ये काम करा। जे रियालिटी आहे मार्केटचं तेच काम मार्केटमध्ये करा। हे मार्केट तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षाही जास्त निश्चित देईल, पण तेव्हाच की ज्यावेळेस मार्केटच्या सिच्युएशन आणि तुमच्या अपेक्षा ह्या दोन गोष्टी मॅच होणार आहे। सो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। थँक्यू।